आदिवासीला घेतलं आम्हाला गरीब मुंबई ठेवायची ना आता करणार घरात पाण्यात शिरला सगळा वाहून तर नेला कोंबडी वाहून नेली लाकूड फाटी वाहून नेली भरून ठेवली ती घरा सगळी भिजली नाही कसे आमची गारगावला हालत होते। पालघर तालुक्यातील गारगाव व खानिवडे परिसरात प्रस्तावित दगडखाण प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर जनसुनावणी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला। पर्यावरणावर होणारे संभाव्य दुष्परिणाम, शेती, जलस्रोत आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यावरणीय अहवालाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सुरू असलेली भात लावणी लक्षात घेऊन जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र या सर्व आक्षेपाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने नियोजित वेळ जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली। डहाणू जवळील अरबी समुद्रात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक दगड पालघर तालुक्यातील गारगाव आणि खानिवडे येथील प्रस्तावित दगड खाणींमधून काढण्याचा प्रयत्न आहे। याच प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून शिगाव खुत्ताड येथील आश्रमशाळेत जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। जनसुनावणीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले। त्यांनी सुरुवातीपासूनच सुनावणीला विरोध करत पर्यावरणीय अहवाल वेळेत उपलब्ध झाला नसल्याने त्याचा अभ्यास करता आला नसल्याची तक्रार केली। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशा महत्त्वाच्या प्रकल्पाचा स्थानिक पर्यावरण, जंगल, जलस्रोत, जैवविविधता आणि शेतीवर दीर्घकालीन परिणाम होणार असल्याने सखोल चर्चा होणे आवश्यक होते। यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी सध्या भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत। त्यामुळे या काळात जनसुनावणी घेणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। तरीही प्रशासनाने प्रक्रिया सुरूच ठेवल्याने संतप्त नागरिकांनी सभा मंडपात प्रवेश करण्यास नकार देत बाहेरच ठिय्या आंदोलन केले आणि जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला। सुनावणी दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना तोंडी किंवा लेखी स्वरूपात हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन केले। मात्र नागरिकांनी सुनावणीत सहभागी होण्यास नकार देत सुनावणी रद्द करण्याच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली। जनसुनावणीत गारगाव गट क्रमांक 82 24.94 हेक्टर संदर्भात 90 नागरिक, त्याच गटातील 17.8 हेक्टर क्षेत्रासाठी 72 नागरिक आणि खानिवडे गट क्रमांक 9 15.39 हेक्टर संदर्भात 60 नागरिक उपस्थित होते। मात्र बहुसंख्य नागरिकांनी जनसुनावणी प्रक्रियेत आक्षेप घेतल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले। जनसुनावणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जनसुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली। पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे। स्थानिकांच्या हरकती, पर्यावरणीय परिणाम आणि जनभावनांचा सन्मान करूनच अशा मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णय घेतले गेले तरच विकासाला लोकांचा विश्वास आणि पर्यावरणाची साथ लाभेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।